परंतु मनामध्ये किंवा त्यांच्या मनामधल्या ज्या काही वेदना आहेत, भावना आहेत, त्या नक्कीच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या आहेत असं मला वाटतं. संजय राऊतांनी असं म्हटलं की भाजपचं हिंदुत्व आमचं घर पेटवणार आहे. नाही, भाजपचं हिंदुत्वच कुठे आहे? राजकारणासाठी भाजपचं हिंदुत्व आहे, हिंदूंसाठी भाजपाचं हिंदुत्व अजिबात नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या सोयीनं या धर्माचा वापर करायचा आहे आणि सोयीपुरती वापर करून तुम्ही मेलात काय आणि गेलात काय त्याच्याशी यांना काही देणं घेणं नाही. आणि आज मात्र सगळ्यात जास्त उद्ध्वस्त कोण होत असेल या सरकारमध्ये तर तो हिंदूच होते आहे, हे सत्य आहे. त्यामुळे हिंदूची घरं उजाळणं आणि पेटवणं यामध्ये मुळात तुम्ही आता पाहिलात की अयोध्येमध्ये मंदिराच्या निर्माणाधीन वेळेस सगळ्याधिक बहुजन समाज, हिंदू समाजातला ओबीसी समाज हा त्यामध्ये सहभागी होता, पण त्यांचं स्थान कुठे आहे? आणि केवळ हिंदूंच्या मतासाठी त्यांचा वापर करणं, त्यांची माती भडकवणं आणि त्यांना उद्ध्वस्त करून स्वतःची पोळी शेकणं एवढंच काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. 10,000 रुपये पेन्शन आणि हमीभावच्या कायद्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने आज रवाना होणार. नक्कीच कुठलेही धोरणं शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत या 10 वर्षात. 10 वर्षामध्ये शेती उपयोगी औषधांचे दर वाढलेत, खतांचे दर वाढलेत, 50 किलोची बॅग 45 किलोवर युरियाची आणली आणि हमीभावानं काही मिळत नाही, हमीभाव मिळत नाही, हमीभावाने खरेदी होत नाही आणि सगळ्या धान्यावर टॅक्स लावला, GST लावला, तर शेतकरी जगणार कसा? त्याला 2013मध्ये जे दर मिळत होते ते दर आत्ताही मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कोणत्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी माहिती घ्यावी. मग अशा स्थितीत जर शेतकरी रस्त्यावर उतरतो आहे तर या सरकारविरुद्धचा उद्रेक आहे आणि हा शेतकरी हताश होऊन किंवा या सगळ्या सरकारच्या धोरणामुळे चिडून हा रस्त्यावर येतो आहे. मागास आयोगाचा अहवाल याच आठवड्यात येण्याची शक्यता आहे आणि 16-17 तारखेला विशेष अधिवेशन बोलायला अशी चर्चा आहे. नाही, अजून काही अधिवेशनाची चर्चा केवळ आहे, कारण 26 पासून अधिवेशन 5 दिवसाचं आहे. सरकारला काय मांडायचं असेल तर तिथे संधी आहे. मला वाटत नाही की हे अधिवेशन आता बोलवलं जाईल. बोलवलं तर आम्ही बघू, पण जरांगे जे इरेस पेटले आणि त्यामुळं कदाचित सरकार च्या मनात असेल की हे आणू, पण तो सगळे सोयरेचा जो GR त्यांनी आणायचा प्रयत्न केला तर समस्त ओबीसी समाजावर अन्याय होईल असं मला वाटतं. मिलिंद देवरा असो की बाबा सिद्दीकी असो, जे काँग्रेस आणि याच्यातून बाहेर पडले, त्यांना राज्यसभेवर तिकीट देण्याची शक्यता सध्या आहे. मिळू द्या. असं आहे की भेटल्याशिवाय, लबाडाचं जेवण खाल्ल्याशिवाय खरं नाही, हे त्यांना अनुभव येईल. ब्रिटिशांच्या काळात संघाचे लोक जे होते ते ब्रिटिशांचे एजंट म्हणून काम करत होते असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. नाही, खरं आहे ना. त्यावेळेस देशाच्या स्वातंत्र्यासाठी RSSचा विरोध होताच. RSSला या देशात स्वातंत्र्य नको होतं. या देशाला स्वातंत्र्य जर मिळत असेल तर केवळ मतदान हा सुवर्णालाच अधिकार असला पाहिजे असाही त्यांचा सूर होता. त्यांना जातीव्यवस्था जी आहे ती अधिक मजबूत करायची होती, ते संपवायची नव्हती. आणि ज्यावेळेस दलित शोषित पीडितांचा प्रश्न आला त्यावेळेस RSSच्या लोकांना वाटलं की आम्ही कुठे आहोत, कारण हे जर सत्ता यांच्या हातात गेली तर त्यामुळं आमचं स्थान किंवा आमच्या एजेंड्याला धक्का लागेल.